दीपाजी, महिलांचा मुद्दा ज्या वेळेला येतो त्यावेळेला बिहारमध्ये महिलांनी यावेळेला सर्वाधिक मतदान केलं, रेकॉर्ड ब्रेक मतदान महिलांनी केलं. एनडीए महिलांवर कायम लक्ष केंद्रित करते, महिलांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते, त्याचा फायदा यावेळेला सर्वाधिक होईल. NDA फक्त असं करते असं नाही, तर कर्नाटकमध्ये देखील, कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये देखील काँग्रेसने तेच केलंय, मध्य प्रदेशमध्ये भाजपने केलं आणि महाराष्ट्रामध्ये देखील BJP सरकारने, महायुती सरकारने तेच केलं होतं की मोठ्या प्रमाणात महिलांना आकर्षित करता येईल अशा प्रकारच्या योजना आणणं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसतं की कॅश ट्रान्सफर, डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करण्याचा जो ट्रेंड होतोय, तर तो NDA किंवा UPA असं राहिलेला नाही आहे. तर सगळेच राजकीय पक्ष त्याच्याकडे सोन्याची कोंबडी म्हणून पाहत आहेत. तर आपल्याला फक्त BJP किंवा काँग्रेस याचा उपयोग करते असं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही आहे. तर सगळेच राजकीय पक्ष करत आहेत. BJPमध्ये आपल्याला बिहारमध्ये बघता येईल की ज्यावेळी NDAने 10,000 रुपये ट्रान्सफर करण्याची घोषणा केली, त्याच्यानंतर महागठबंधनकडे कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे काउंटर अटॅक नव्हतं किंवा त्यांनी सांगितलं की आम्ही प्रत्येक घरातील एका व्यक्तीला नोकरी, एक सरकारी नोकरी देऊ. पण जे महिलांना डायरेक्ट कॅश ट्रान्सफर करण्याचा विषय होता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काउंटर नाही. उलट तेही म्हणतात की आम्ही देखील देऊ. तर त्यांच्याकडे म्हणजे अशा प्रकारे या सर्वाला आपण कुठल्या प्रकारे थांबवू किंवा याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण काही वेगळा विचार करू शकतो का महिलांच्या सशक्तीकरणासाठी, हे यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडे कोणत्याही प्रकारचा दुसरा अजेंडा नाही आहे. आणि हा या पुढच्या काळामध्ये कदाचित महत्त्वाचा याच्यावरती डिस्कशन होणं आवश्यक आहे की आपण कॅश ट्रान्सफर म्हणून जे महिला वोटर्सकडे पाहतो आहोत की कॅश ट्रान्सफर केल्याने निवडणुकीच्या अगोदर आपण कॅश ट्रान्सफर करतो आणि वोटर्स आपल्याकडे, महिला वोटर्स आपल्याकडे आकर्षित होतात. हे सगळे जर राजकीय पक्ष याचा अवलंब करत असतील तर ही एक चिंतेची गोष्ट देखील या पुढच्या काळामध्ये असू शकते.